हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना शिळ्या चपातीचं असंच काहीतरी बनवणार आहे मी वेगळं. म्हणजे काय आहे ना की रात्रीची चपाती उरलेली होती आणि मला काहीतरी असं वेगळंच खाऊ वाटलं आहे. म्हणलं चला काहीतरी आपण, आणि टाईमपास पण होता, म्हणजे काम एवढं नव्हतं. काम एवढं नव्हतं स्वयंपाकाचं, त्याच्यामुळं म्हणलं चला यासारी काम करा वाटतं मग माणसाला, काही शिल्लकचं काम नसलं की आपल्या मनाला काहीतरी खाऊ वाटलं की. तर त्यासाठी मी इथं आपलं डोस्याला जसा बटाटा बनवता का तसा बटाटा बनवला आहे मी. जिरं, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची टाकून पिवळा बटाटा. आणि इथं शिळी चपाती होती माझी, तर त्या चपातीवर टाकायचं आणि सर्व असं पसरून घ्यायचं. ह्या अशा शिल्लक कामं ना आपल्याला जेव्हा काम नसतं ना तेव्हा काहीतरी करून खावंसं वाटतं आहे. आपल्या असं म्हणलं काहीतरी खावंसं वाटलं की आपल्याला करा वाटतं आहे. मग भले ते काही खावंसं वाटतं आहे, असं दुकानात जाऊन मॅगी काहीतरी इतर काहीतरी कुरकुरे वगैरे, तर माणूस आळस करत नाही. आणि एखाद्या दिवशी आपल्याला तर एवढी भूक लागलेली असते पण माणूस कंटाळा करतं आहे काहीतरी बनवायचं, कंटाळा येतो आहे. आणि कधी आपल्या मनाला खावंसं वाटलं ना मग आपण दूरवर जाऊनसुद्धा खाऊ शकतो. असं मनाचं आणि पोटाचं वेगळं असतं आहे. तसं माझ्या मनाला आज काहीतरी वेगळं खावंसं वाटलं म्हणून हा कुटाणा म्हणलं करू आपण. तर इथं मी पसरून घेतलं आणि त्याच्या वड्या अशा कापून घेतल्यात. आणि इथं बेसनपीठ तयार केलं मी. बेसनपीठात जिरं, ओवा, लाल तिखट, कोथिंबीर ते टाकून घेतलं आहे. मीठ थोडं बटाट्यात पण घातलं होतं आणि थोडंसं याच्यात पण घातलं आहे. इथं तुम्ही आपण ना जे बटाटा घातला होता ना चपातीमध्ये तसंही तळू शकतो किंवा असं बेसन लावून पण तळू शकतो. दोन्ही ऑप्शन आहे आपल्याला. तर इथं मी बेसन लावून तळलेलं आहे. तसंही चपाती तशीच तळू शकतो आपण, बटाटा त्यात वड्यात असं वडीवाणी बनवते. तर इथं कुरकुरीत तर तळून घ्यायचं लालसर. सर्दी झालेली जराशी मला, तरी पण मला काम नव्हतं, तर काय तब्येत नाही बरोबर, तरी पण मला असंच काहीतरी वेगळं खाऊ असं वाटलं, तर म्हणलं बनवून बघू आज. हे बघा इथं आपलं तयार आहे शिळ्या चपातीच्या वड्या. याला ना तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता, सॉससोबत. मी तर अशाच खाल्ल्यात. हिरव्या मिरच्या तळल्या होत्या थोड्याशा, तर हिरव्या मिरचीसोबत खाल्ल्यात. ॲक्च्युली दही मला आवडत नाही, त्याच्यामुळं मी असेच खाते सॉससोबत किंवा हिरवी मिरची तळलेल्या हिरव्या मिरचीसोबत. छान लागतात.